बाजीराव बाजीराव झाले ते फारच वाईट झाले खंडेरावजी. आपल्या या दुःखात आम्ही तुमच्या सोबत आहोत. आमच्या बाळाजीरावांनी त्या भूताचं काय वाईट केलं होतं? अहो लहान गपोर ते कोणाच्या आध्यात नाही मध्यात नाही. सांभाळा स्वतःच. आपले चिरंजीव काही आम्ही परत आणू शकत नाही, पण ज्या कोणी हे नीच कृत्य केले त्याला शिक्षा देवविल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. मग ते पिशाच्य असले तरी परवा नाही. येतो आम्ही. काळजी घ्या. पालखी सोहळा जवळ आलाय. अशा वेळी या अशा घटना कोतवाली काय करते आपली? जी आम्ही तपास करत आहोत. हे कृत्य खरोखरच पिशाच्याचं असलं तर त्याचाही बंदोबस्त करा लवकरात लवकर. पालखी सोहळा किती पुढे ढकलणार? जी आपण काही काळजी करू नये, आम्ही सर्व तजवीज करतो. कुठं खेळत असायचं बाळाजीराव? धाकलंदनी इथेच आजूबाजूच्या परिसरात खेळत असायचं. असंच खेळत होतं बघा. आम्ही नेहमी सारखा पाऱ्यावर होतो. मग धन्याने हाक मारली. मग आम्ही त्यांना हुडकायला गेलो तर धाकलं धनी कुठंच घावानात. आजूबाजूचा समजा परिसर छानला तरी बी काय बी मागूच नाही. त्यांच्याजवळ पाहायला कोण नव्हतं? नाही, ते जिकडे खेळत होतं तिकडं पहारा नसतोय. ठीक आहे. लाडू खायचा का? घ्या. आणि अजून खेळणी पाहिजेत? पाहिजे पाहिजे. तुम्ही इथं? बाळाजीरावांचं कळलं आणि राहवलंच नाही. चिचोक्याची आठवण आली एकदम. या. काय मिळालं असेल बाळाजीरावांना मारून? समताना वाटतं भूताचं काम आहे, पण नाही, माणसाचंच काम आहे. असा नीचपणा माणसंच कर. आता मला माझाच राग यायला लागला. मीच कमी पडते कुठं. पण तुम्ही रडू नका. रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेईल यो बाजी. पण आपली गेलेली माणसं येणार आहेत का परत? का होतंय हे सगळं? काय करतेस? दिसत नाही का? काल मी एका मेढ्याला धडकले आणि लाडू खाली पडला. तो लाडू पाहून मला बाळाजीरावच आठवले. लाडू? लाडू तर बाळाजीरावांना आवडतो. म्हणजे त्या महिन्यात बाळाजीराव असतील बी. हे माणसाचंच काम. एकदा फक्त ती खेळणीवाली हाती लागा पाहिजे बस.
तिचंच काम आहे. खेळणीवाली कशावरून? अगो त्या खेळणीवालीला जेरबंद करायसाठी बाजीरावांचा पारा कमी केला. महाप्रसादाच्या वक्ताला बी सापार असला होता. ती आलीच नाही. आता तिनं हा डाव साधला. बाळाजीरावांच्या खेळणीत हार होता. तो मिळना म्हणून रागात तिनं नाही नाही, मला नाही असं वाटत. अहो ती का जीव घेईल त्या लहान मुलाचा? कारण ती शेराची साथीदार आहे. शेरानं चिचुकाला मार आणि खेळणीवालीनं बाळाजीरावाला. जवा कवा गाव तेव्हा तिच्या नरडीचा घोड घेतल्याशिवाय राहणार नाही बाजी. आता कसं सांगू की मीच खेळणेवाली आहे. जेव्हा मी सांगायचं ठरवते तेव्हा कायम असं काही काही का होतं. मी तर नाही, मग कुणी मारलं बाळाजीरावांना? मी सोडणार नाही त्या खेळणीवाली. येणा कुणाचा होता ते सांगा फक्त. माहित नाही, पाहण्यातला नव्हता. ठीक. लपाछपीचाच खेळ खेळायचा असेल तर यो बाजी त्याला बी तयार आहे. नाही सोडणार कुणालाच, नाही सोडणार. हे कुणी केलंय हे कळत नाही. तोवर शिलेदारांना मला सत्य सांगता येणार नाही. बाजीला सांगायला पाहिजे तुला, औंधाच्या बाजारात तर जरा घेऊन ये म्हणून. नमस्कार मावशी. नमस्कार. कोण बाई तू? आणि हे काय समजा? मी शेवंता. हे नजराणे आहेत. आमच्या बडीबी येतात. बडी बी? हा, आमच्या मालकीण बाई. मालकीण बाई? का माफ कीजिए, आदत से मजबूर हूँ. अंदर आने की इजाजत होगी? या की या. थांब बडीबी, आता बस. शेवंता, हम यहाँ बैठने नहीं बात करने आए. कसलं बोलणं? हम अपनी बेटी का रिश्ता लेके आए. हिरा आणि शिलेदारांच्या नात्याबद्दल बोलतोय. म्हणजे तुम्ही हिराची आई आहे म्हणा की. हो, मग अशा उभ्या का? बसा की बसा. या. तुम्ही बसा, मी पाण्यात घ्या तुमच्या. नाही, शुक्रिया. आमचं गरीबाचं साधं घर आहे. घर नहीं, इंसान का दिल बड़ा होना चाहिए. इस कबाड़ खाने को घर समझ रही है हीरा. वाह रे इश्क.
देखिए, बाजी शिलेदार बहुत ही नेक इंसान है. वय वय अगदी खरं बोललात बघा. अहो माझा बाजी लाखात एक आहे. आमच्या हिराला शिलेदार पसंत आहे आणि त्यांना हिरा. आपको तो कोई एतराज नहीं है ना? पसंत है ना तुम्हाला? अहो जसा माझा बाजी लाखात एक तशीच तुमची पोर. नाही म्हणायचा सवालच नाही. आप तो बड़े ही नेक इंसान हैं. पहले तो शिलेदार जी ने हीरा को स्वीकार किया और अब आप भी स्वीकार कर रही है. लोक काय म्हणतील याची पर्वा न करता तुम्ही हिराला स्वीकारलंय. अहो लोक कशाला काय म्हणतील, उलट कौतुकच करतील बघा. मग तर काहीच अडचण नाहीये. या घरात बावनखणी सारखा लखलखाट नसेल पण मान असेल. हमारी पूरी उम्र लोगों की नुमाइश करने में चली जाएगी पण आमची हीरा इथं या घरात तिला सगळा मान मिळणार. उसी में तो मेरी खुशी है. मी नाही समजले, म्हणजे बावनखणीचा आणि तुमचा काय संबंध? अहो आमची बडीबी म्हणजे बावनखणी आणि बावनखणी म्हणजे आमची बडीबी. हमारी कला ने ही हमें इस मुकाम तक पहुंचाया है. बर झालं. या घरात पाय ठेवायच्या अगोदरच तुम्ही सांगायचं होतं की तुम्ही कुठनं आलाय ते. आता नीट ऐका, माझ्या बाजीचं बावनखणीतल्या पोरीशी लगीन होणार नाही. पण नाही ती सपान बघायचं सोडा आणि जसं आलात तसं बाहेर व्हा. अक्का ग काय अक्का? हा तुला मी माहितच होतं ना पहिल्यापासून. अरे मग का नाही सांगितलं की ती हिरा बावनखणीतली आहे म्हणून? त्या बाजीला विचारताना त्यानं मी मला सांगितलं नाही काय ते. का सांगत नव्हता, आत्ता कळते मला. देखिए, आप गुस्सा न होइए. आमच्या हिरासाठी बड़े बड़े सरदार उमराव दौलत द्यायला तयार आहेत. लेकिन उसकी खुशी के लिए आम्ही ती दौलत नाकारली. तुमची बेटी आणि तिची खुशी तुमचं तुम्ही बघा, पण आमच्या घराण्यात यायचं मनात बी आणू नका. असं बोलू नका. आम्ही हिराला हेच समजवलंय. प्रेमात सुरुवातीला मीठ भाकरी ही चांगलीच लागते. सगळंच बरोबर वाटतं पण प्रेमाने पोट भरत नाही. लेकिन वो नादान है, बच्ची है. प्रेमाचं भूत तिच्या डोक्यावर बसलंय. आम्ही पण समजवायचा प्रयत्न केला पण कभी कभी लगता है ये इश्क का भूत उतर जाने के बाद कहीं अलग ना हो जाए दोनों. फिर तो उसे समझ आ जाएगी और नाही नाही हो, असं काय नाही म्हणा. हो हिरण बाजी म्हणजे हा ग दादा, वा ग वा. तुझ्या पोरीला समज येण्यासाठी तू माझ्या पोराचं आयुष्य बर्बाद करायला निघालीस काय? नहीं नहीं, आप गलत समझ रहे हैं. आप चाहते हैं तो मैं आपके हाथ जोड़ती हूँ. बस हीरा का स्वीकार कर लीजिए. हात जोड नाहीतर पाया पड. पण तिची सावली या घरात चालणार नाही. नहीं, ऐसा मत कहिए. बच्चों की खुशी के लिए तो हम लांब हो, अडवून लांब हो. तुझी खुशी गेली समजी चुलीमध्ये. चल बाहेर हो अडू इथनं. आणि पुन्हा या घराकडे बघायचं बी नाही. बडीबींशी बोलताय हे ध्यानात असू द्या. मोठमोठे सरदार आणि मानकऱ्यांची उठबस असते आमच्याकडे. हे नट मोगरे, तुझं समद सरदार तिकडं बावनखणी. एक कानूबाईचं घर आहे. हा शेवंता थांब.
देखिए, आप कुछ भी कहिए, हीरा मुझे अपनी जान से ज्यादा प्यारी है और उसकी खुशी के लिए मैं कुछ भी करने को तैयार हूँ। वो और बाजी शादी करना चाहते हैं तो मैं उन्हें नहीं रोकूंगी। मी बी बघतेच की कसं लगीन करतात ते. खडीतली पोरगी सूर होण्यापरीस मी हिरीत उडी मारून जीव दे. नहीं नहीं, आप चाहते हैं तो मैं आपके पैर पड़ती हूँ, लेकिन आप ना कहिए. त्यांनी घेतलं नाही तर तुझ्या हाताला धरून मला बाहेर काढावं लागल. पावनखणीतल्या बायकांच्या सावलीत वाढलेली हिरा, एक सबूत बोलू नकस तू, नाहीतर तुझं पहिल्यांदा डोसकं फोडीन मी. बसलेस काय? उठ आणि निघा ती बाहेर. मैं आपको कैसे समझाऊं? मला काय बी समजावून सांगायचं नाही. जा इथं. जैसे आपकी मर्जी. चलो शेवंता. एकदा फुकस्त ती खेळणीवाली हाती लागा पाहिजे बस. हा प्रसारच्या वक्ताला बी सापार असला होता पण ती आलीच नाही. हिरे, अगं हिरे, हिरे, काय झालं चबू मामा? बडीबीनं लई मोठा गोळ घातल्या. काय? शिलेदारांच्या घरी गेलती, तुझा हात मागाय. काय? वय, शिलेदारांच्या आईनी बडीबीचा लई मोठा अपमान केलाय म्हण. बाहेर सगळं तेच महाभारत चालू आहे. चल लवकर. जाऊ दे बडीबी, तू नको जास्त मनाला लावून घेऊ. इसर सगळं. जे झालं ते सगळं हिराच्या खुशीसाठी केलंस तू, तिच्यासाठी केलंस. बघ हिरे बडीबीची हालत. उभ्या जिंदगीत कोणी केला नसेल असा अपमान केलाय त्या शिलेदाराच्या आईनं. काय बाय बोलत राहिली आणि बडीबी ऐकत राहिली, इनवत राहिली. पाया बी पडली, कायच उपयोग झाला नाही. शेवंता, बडीबी मला बोलू दे. त्या बाईला पण मी सुनवत होते पण तू कायच बोलू दिलं नाही. आता बोलू दे. धक्के मारून बाहेर काढलंय बडीबीला. पटतंय का तुझ्या मनाला हे? नहीं शेवंता, हीरा की खुशी के लिए 1000 बार ऐसी बेइज्जती सहन करने के लिए तैयार है हम. हीरा, हमें माफ करना. लाख कोशिशों के बावजूद शिलेदार जींच्या आईला नाही राजी करू शकले. मैंने उनसे कहा भी कि हीरा हमारे जैसी नहीं है, लेकिन वो फिर भी नहीं मानी. बडीबी, अगं का गेलीस तू तिथे? शिलेदार बोलणार होते ना त्यांच्या आईशी. आता कशाला गेलीस म्हणजे? हिरा तुझ्यासाठी, तुझ्या खुशीसाठी गेली बडीबी. माना कि हम बावन खड़ी में नाचने गाने वालों में से हैं, लेकिन हमारे भी सीने में दिल है हीरा, जो तुम्हारी खुशी के लिए किसी भी हद तक जा सकता है. हम सिर्फ तुम्हें खुश देखना चाहते थे हीरा. हमने उन्हें बहुत समझाया, लेकिन उन्होंने हमें धक्के मारकर घर से बाहर कर दिया.